जवळजवळ पुण्यामध्ये आपण बघितलं एज्युकेशन हब आहे, मुंबईमध्ये पण आपण लायब्ररी बघितली आहे आणि नवी मुंबई आज दिवसेंदिवस इथं शाळा कॉलेज वाढत आहे आणि शिक्षणाचे सगळे पर्याय इथे पुण्यानंतर नवी मुंबई हब एज्युकेशन हब सुरू होते. तर त्यावेळी विचार आला की मी 2 अगोदर लायब्ररी बनवलं आहे, एक CBDला गौरव कला केंद्र, एक दिवाळा गावामध्ये बनवलेले आहे आणि आता ही सेंट्रल लायब्ररी म्हणजे आज नवी मुंबई दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई विमानतळ झालेले, आज अनेक हजारो लोक विद्यार्थी इथे शिकायला येणार आहेत. त्यामुळे सेंट्रल लायब्ररी असावी आणि ज्या एक्झाम होतात त्या एक्झाममध्ये सर्व प्रकारची सर्व भाषेची पुस्तकं असावी आणि त्याचप्रमाणे इथे आपण बघितलं की आपण अंध मुलांचं पण प्रोव्हिजन केलेलं आहे, मग आपण मूकबधीर मुलांचं सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे आणि ही सेंट्रल लायब्ररी एक माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अश्विनी कंस्ट्रक्शननी पूर्ण केलेलं आहे आणि सगळे पालिकेचे अधिकारी आयुक्त असतील, सगळे शहर अभियंता असतील किंवा आर्किटेक्ट असेल, यांनी आज हे जे मी पाहिलं मला जशी पाहिजे होती, प्रत्येक वेळी मी त्यांना एक सांगायची की इथे उजेडाची आपल्याला जरूर आहे आणि आता सोलर बसवलं आहे. उद्या लाईट जरी नसली तरी सोलर काम करून विद्यार्थ्यांची कुठेही अडचण होऊ नये म्हणून मोठमोठ्या साईडने विंडो ठेवल्यात, प्रकाशमय अशी आपण ही लायब्ररी सेंट्रल लायब्ररी बनवलेली आहे. आणि मला वाटतं नव्या मुंबईमध्ये हा एक नव्या मुंबईच्या मुकुटामध्ये एक हिरा आपण बसवलेला आहे आणि सिडकोकडनं ज्यावेळी मी जागा उपलब्ध करून घेतली तेव्हा सिडकोमध्ये बऱ्याच वेळा या जागेवरनं चर्चा झाली, अनेकांनी विरोधी केले, पण तरीही मी जागा मिळवली, पालिकेकडनं पैसे भरले, सातत्याने आर्किटेक्टला घेऊन बसून मी ही कशी लायब्ररी असली पाहिजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने आर्किटेक्ट आमच्या मॅडम आहेत त्यांनी अतिशय उत्तम हे काम केलेलं आहे आणि आपण आता बघितलं की किती वेगवेगळे वर्ग कलाकारांपासून पुन्हा ह्याच्यामध्ये आपण दालन ठेवलेलं आहे, आर्ट लोकांसाठी कला दालन ठेवलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळ्या लोकांना इथे आपण संधी देत आहोत आणि पहिली सेंट्रल लायब्ररी आहे. त्यामुळे मी महानगरपालिके आयुक्त असतील त्यांचे सगळे सहकारी आणि विशेष म्हणजे ज्यांनी मला जागा उपलब्ध करून दिले भूषण गगराणीजी, हा सेंटर प्लॉट आहे, मोठा प्लॉट आहे, तर मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की नवी मुंबईकरांच्या वतीने, कारण नव्या मुंबईमध्ये अशी सेंट्रल लायब्ररी अजून झाली नाही. गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही फक्त बोलतो, कृतीत काय होत नाही, पण आपण आज इथं उभा आहोत हे कृतीत उभे आहोत. कधी उद्घाटन होईल? 16 लवकरात लवकर करू, पण तो कधी होईल एवढं सांगता येत नाही. पण माझं विचार आहे की कोणी येऊ अगर न येऊ, पण ही लायब्ररीचं ओपनिंग होऊन लोकांना ही वास्तू ताबडतोब दिली गेली पाहिजे, नाही तर धूळ खावत पडली तर या वास्तूचं पुन्हा हे होऊन जाणार, खंडर होऊन जाणार. तर ही वास्तू लवकरात लवकर उद्घाटन व्हावी आणि या वास्तूला जेव्हा मी बनवायला घेतलं त्यावेळी आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं, या संविधानाच्या बलबुतेवर आज मी इथं उभी आहे आणि आमदार आहे. आम्हा महिलांना अधिकार दिला मतदानाचा, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या लायब्ररीला द्यावं, पहिल्यापासून माझी पत्रव्यवहार आहेत आणि मी आता हे आयुक्त आले पण पूर्वीचे आयुक्त होते त्यांना सुद्धा सांगितलेलं आणि प्रत्येक दालनाला आम्ही नावं देऊ. सावित्रीबाई फुले आहेत, त्यांनी शिक्षणाचा मार्ग उभा केला, अशी वेगवेगळी दालनं आहेत, त्या दालनाला सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ज्यांनी काम केले समाजासाठी त्यांची आम्ही, आणि दालनात वेगवेगळी तेलचित्र असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, अशा वेगवेगळ्या ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे त्यांची ह्या लायब्ररीमध्ये तेलचित्र असतील. असं सांगावंसं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचं एक स्वप्न आहे की गरिबांना घरं मिळाली पाहिजे. आता उद्याच आमचा दौरा आहे, बरं झालं विनय म्हात्रे तुम्ही मला प्रश्न विचारला. उद्या आमचा जागा पाहणीसाठी मुंबईचे सगळे अधिकारी येणार आहेत आणि पाहणी दौरा होणार आहे की कुठल्या जागेवरती झोपडपट्टीचा पुनर्विकास करायचा. लोक बोलतात, मिटिंग करतात, पत्रकार परिषद घेतात, आम्ही कृतीत काम करतो. माझं काम कृतीत आहे, दिसतं तुम्हाला. आता उद्या आमचा तोच दौरा आहे. गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. जी 2011 पर्यंतची लोकांची जी लोकसंख्या आता 168 लोकांचं पहिला टावर मी उभा करत आहे. त्याचप्रमाणे पालिका असेल, राज्य शासन असेल, सिडको असेल,
वेगवेगळे प्राधिकरणाने इथे रस्ते मोठे ठेवले पाहिजेत. त्याची खबरदारी या प्रशासनाने घेतली पाहिजे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्ता प्रॉब्लेम, आता नवीन नवीन इमारतीमध्ये आपण पार्किंग ठेवतच आहोत, पण लोकांचा, गरीब लोकांचा विकास होणं हे राज्य शासनाने ठरवलेलं आहे. त्याच्यात तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. नुसतं बोलून चालत नाही, तर कृतीत काम करा. आज लोकांना तुम्ही पूर्वी 4 पैसा बोलला म्हणून ग्रामस्थांनी घरं बांधली, माताडी मापाड्यांनी घरं बांधली. त्यांच्यासाठी कोण नाही बोलत सभागृहात, फक्त एकटी मंदा मात्रे सर्वांचा विषय घेऊन बोलते. तर मला वाटतं गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत. त्यांचं गेली 25 वर्ष आपण मतदान घेतो आणि त्यांची फसवणूक करतो. आज मिटिंग लावतो, आज सर्वे करतो, पण त्यांना काही घरं देत नाही आपण. तर त्या गरिबांना घरं मिळाली पाहिजे आणि तो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि तो मी पुढे चालू ठेवणार. आणि उद्या आपल्या सगळ्यांना सांगते, उद्या माझा दौरा आहे CBD आणि बेलापूरला. जागेसंदर्भात आपण सर्वांनी यावं. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब. ते ठरवतील ना की चुकीचं आहे का बरोबर आहे. ते आपण नुसतं तोंडाची वाफ घालून उपयोग नाही ना, उगाच कोणाला बोलून अंगावर घेणं. मला तर एवढंच सगळ्या नेत्यांना सांगावंसं वाटतं की कृतीत काम करा. बॅनर पोस्टर लावून कोणी मोठं होत नाही, त्यासाठी काम करावं लागतं. हे काम बघा, आज हे जे काम आहे ना, हे वर्षानुवर्ष हजारो लाखो विद्यार्थी इथे शिकणार आहेत आणि ते दुवा देणार. असं काम करा असं मला सांगायचं वाटतं. त्यांनी विरोध केला नाहीये, मात्र नाराजी व्यक्त केलेली आहे क्लस्टर संदर्भात. गणेश नाईक आता हे मला माहिती नाही ते काय कोणाला कधी काय बोलतील. मी फक्त ते काल तुमच्याच माध्यमातून ऐकलेलं आहे. पण मला एवढं माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री जो निर्णय तो ते घेतील. धन्यवाद.